हॅलो फ्रेंड, वेलकम टू द SOC क्लासेस टेक. डिअर फ्रेंड्स, आज आपण बघतोय क्लास 8 इंग्लिशचा 3.2 द सॉन्ग ऑफ द सॉंग्स या लेसनचा वर्कशॉप. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर एकदा सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. विद्यार्थी मित्रांनो, क्लास 8 मधील सर्व सब्जेक्टचे व्हिडिओ तुम्हाला आमच्या चॅनलवर मिळत राहतील. त्यासाठी फक्त सबस्क्राईब करायचं आहे. चला तर बघूया वर्कशॉप. तर मित्रांनो बघा, द सॉन्ग ऑफ द सॉन्ग या लेसनचा जो वर्कशॉप आहे त्याच्यामध्ये जो पहिला प्रश्न दिला आहे तो दिलेला आहे, फ्रेम युअर ऑन सेंटेन्सेस बाय यूजिंग द वर्ड ऑर फ्रेजेस. म्हणजे खाली काही शब्द दिले आहेत, ते वापरून आपल्याला काही वाक्य तयार करायची आहेत. तर पहिला शब्द दिलेला बघा मित्रांनो, वंडरफुल. वंडरफुलचं बघा आपण कुठलं वाक्य तयार करू शकतो. तर बघा, शी वॉज सो फॉर्च्युनेट टू हॅव सच अ वंडरफुल फॅमिली. त्यानंतर दिलं आहे सुपर्ब. इट वॉज वर्क ऑफ सुपर्ब करेज. व्हेरी वेल. द प्ले वी पार्टिसिपेटेड इन इव्हेंट ऑन व्हेरी वेल. नंतरचं दिलं आहे सो ब्युटिफुल अँड डिवाइन. The painting was so beautiful and divine. मित्रांनो, त्याच्यानंतर आपल्याला दुसरा प्रश्न बघायचा आहे. तो आहे, फ्रॉम द स्टोरी मेक अ लिस्ट ऑफ द वर्ड रिलेटेड विथ द म्युझिक. जी आपण लेसन बघितलेलं आहे त्या लेसनमध्ये म्युझिक संबंधी कोणकोणते शब्द आलेले आहेत ते आपल्याला कलेक्ट करायचे आहेत. तर बघा मित्रांनो, आपण काय काय कलेक्ट केलेलं आहे. तर म्युझिशियन, तानपुरा, राग, राग दरबारी, सिंग, नोट्स, वॉइस, म्युझिक टीचर अँड नोट. तर मित्रांनो, असे हे शब्द त्या लेसनमध्ये आलेले आहेत ते म्युझिक संबंधी आहेत, म्हणजेच संगीतासंबंधी आहेत. मित्रांनो, तिसरा प्रश्न आहे तो आहे, हू सेड टू हुम अँड फेन अँड व्हाय. म्हणजे आपल्याला सांगायचं आहे की कोण कोणास केव्हा आणि का म्हणाले आहे. तर बघा मित्रांनो, वाक्य काय आहे बघा, हुम सेड टू हुम आपल्याला सांगायचं आहे, देन आय मस्ट हॅव हिम सिंग इन माय कोर्ट. तर मित्रांनो, तुम्ही लेसन जर ऐकलं असेल तर ज्यावेळेस तानसेन अकबरांना सांगतो की माझ्यापेक्षा पण एक चांगलं गाणार व्यक्ती आहे, तर त्यावेळेस अकबर म्हणतात तानसेनला, म्हणजे बघा अकबर म्हणाले तानसेनला, ठीक आहे, हे तुम्हाला माहीत असायला पाहिजे. आणि केव्हा म्हणाले मी तुम्हाला सांगितलेलंच आहे, पण ते बघूया. व्हेन ही सेड देअर इज अ समवन एल्स हू कॅन सिंग बेटर दॅन हिम. दुसरं आहे, आय शॅल गो ॲज अ हंबल लवर ऑफ द म्युझिक. ज्यावेळेस तानसेननं सांगितलं की ते आपल्याकडे येणार नाहीत, त्यांना गा म्हणलं तरी ते गाणार नाहीत कारण ते संन्यासी आहेत, त्यावेळेस अकबर म्हणतात तानसेनला, काय म्हणतात की आय शॅल गो ॲज अ हंबल लवर ऑफ द म्युझिक. आणि बघा कधी म्हणतात ते, व्हेन अकबर कॅनॉट कम ॲज अ इम्पिरियर टू हिअर हिम सिंग. म्हणजे ज्यावेळेस अकबर जाईल ॲज अ इम्पिरियर ऑफ द हिंदुस्तान तर ते गाणार नाहीत, आहे की नाही. तर आपल्याला हंबल लवर म्हणून जायचं आहे. व्हॉट हॅपन टू यू. तुला काय झालंय असं कोण म्हणते. तर संत हरिदास म्हणतात तानसेनला, कारण ज्यावेळेस तानसेन गाताना चुका करतो हे ऐकून ते म्हणतात. व्हेन द तानसेन डेलिबरेटली मेड अ मिस्टेक इन अ नोट. हाऊ कॅन आय एक्सपेक्ट माय म्युझिक टू बी
सो ब्युटिफुल अँड डिवाइन. तानसेन म्हणतात अकबरला, कधी म्हणतात? व्हेन अकबर आस्क हिम व्हाय ही कॅनॉट सिंग लाईक हिज टीचर. तर मित्रांनो, तुमच्या मोबाईलमध्ये जर क्लिअर दिसत नसेल तर तुम्ही काय करा, तुमच्या मोबाईलमध्ये जे रिझोल्युशन आहे ते वाढवा, आहे की नाही. त्यानंतर तुम्हाला हे व्यवस्थित दिसेल. तर मित्रांनो, चौथा जो प्रश्न आहे तो आपला आहे मॅच द सेंटेन्स विथ देअर टाईप्स. आता इथं सेंटेन्स दिले आपल्याला ओळखायचे, तो सेंटेन्स कोणकोणते आहेत. म्हणजे एक्सक्लेमेटरी आहेत, इंट्रोगेटिव्ह आहेत, की स्टेटमेंट आहे, की ॲसर्टिव्ह, की इम्परेटिव्ह आहेत, की निगेटिव्ह आहेत. तर त्याच अगोदर मित्रांनो नेमकं आपण बघूया हे जे सेंटेन्स आहेत ते कोणकोणते असतात. तर मित्रांनो बघा, एक्सप्लेमेटरी सेंटेन्स म्हणजे काय, त्याला उद्गारवाचक म्हणतो आपण मराठीमध्ये. काय म्हणतो? एक्सप्लेमेटरी म्हणजे काय, उद्गारवाचक. तसे एखादा उद्गार केला जातो, अचानक तोंडातून जे शब्द निघतात त्याला आपण एक्सप्लेमेटरी सेंटेन्स म्हणतो. इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे काय, तर प्रश्नार्थक वाक्य. त्याच्यामध्ये आपण काय करतो, तर प्रश्न विचारतो, आहे की नाही. त्याच्यामध्ये आपण काय करतो, प्रश्न विचारतो इंट्रोगेटिव्हमध्ये. आणि स्टेटमेंट किंवा असर्टिव्ह त्याच्यामध्ये काय करतात, त्याच्यामध्ये आपण म्हणू की एक विधान केले जाते किंवा एखादी गोष्ट सांगितल्या जाते, आहे की नाही. इम्परेटिव्हमध्ये काय केलं जाते, तर म्हणजे आज्ञा केली जाते. ठीक आहे, कृपया इकडे या, ठीक आहे, प्लीज कम हिअर, प्लीज गो देअर, म्हणजे अशा प्रकारे केले जातात. नेगेटिव्हमध्ये काय असते, तर नकारार्थक, म्हणजे त्यात कुठल्या गोष्टी जरी एखादा नकार दिलेला असतो तर तुम्ही हे वाक्य बघितल्यानंतरच तुम्ही सांगू शकता की वाक्य कोणतं आहे. पहिलं बघा, व्हॉट हॅज हॅपन टू यू. आता बघा, हे बघितल्यानंतर तुम्हाला समजेल की ह्या सेंटेन्समध्ये प्रश्न विचारलेला आहे. आणि आपण अगोदर सांगितलं प्रश्न विचारणे म्हणजे काय असते, तर इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स असतात. म्हणजे तुम्ही करू शकता ए ला बी. ठीक आहे. आय एम अ लॉंग पास द एज ऑफ सिंगिंग. म्हणजे काय सांगितलेलं आहे याच्यामध्ये, की मी खूप दिवसापासून गायलेलं नाही आहे किंवा मला न गाण्याचा उपास आहे, सरळ आपण मराठीमध्ये म्हणता येईल. तर बघा, सर एक वाक्य सांगितलं, एक आपण म्हणू की एक विधान केलेलं आहे. मग यालाच आपण काय, विधान म्हणजे काय असते, तर एक स्टेटमेंट आहे किंवा असर्टिव्ह सेंटेन्स आहे. त्यानंतर वंडरफुल. आता मित्रांनो, वंडरफुलमध्ये बघा शेवटी तुम्हाला काय दिसतोय, एक्सक्लेमेटरी मार्क दिसतोय. म्हणजे एक वंडरफुल म्हणजे काय, अचानक तोंडातून निघलेला शब्द आहे. म्हणजे हा काय, एक्सक्लेमेटरी सेंटेन्स आहे. म्हणजे आपण याला ए सोबत जोडूया, बरोबर आहे. नो नॉट इवन देन. बघा, नो नॉट इवन देन. आता याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की एक्सप्लेनेटिव्ह मार्क पण आहे आणि नेगेटिव्ह सेंटेन्स पण आहे. का? कारण याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर याच्यामध्ये नो नॉट इवन देन म्हणजे नेगेटिव्ह सेंटेन्स आहे. या गोष्टीमध्ये आपल्याला नकार दाखवलेला आहे. ठीक आहे. टेक मी टू हिम, त्याच्याकडे मला घेऊन चल. तर हे काय, एक इम्परेटिव्ह म्हणजे एक आज्ञा केलेली आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण मॅच द पेअर बघितलेले आहेत. तुम्ही ह्या लिहून घेऊ शकता किंवा त्याचे आन्सर खाली दिलेले आहेत बघा, ते पण तुम्ही नोट डाऊन करून घेऊ शकता. मित्रांनो, पाचवा प्रश्न आहे, मेक ॲज मेनी वर्ड ॲज यू कॅन फ्रॉम द वर्ड. एक्झॅस्परेटेड. आता मित्रांनो एक शब्द दिले आहेत आपल्याला, एक्झॅस्परेटेड. या अक्षरापासून आपल्याला जेवढे शब्द बनवता येईल तेवढे बनवता येईल. बघा, आता दिले मी, तुम्ही तरी पण बनवू शकता, एकदम सोपा आहे. एक्स्ट्रा, पेअर, सारी, रेस्टेड, स्पीड, टेप, स्टेप,
rat, rats, pears, part, deep, date and deer. तुम्ही हे लावून सॉरी मित्रांनो, तुम्ही हे सर्व लिहून घेऊ शकता. तर मित्रांनो त्यानंतर जो 6वा प्रश्न दिला आहे ते सांगायचं आपल्याला, राईट द ट्रू ऑर नॉट ट्रू. आहे आपल्याला सांगायचं आहे की खाली काही विधान दिले आहे ते चूक आहे, तर मित्रांनो खरं आहे की नाही हे आपल्याला सांगायचं आहे, किंवा कॅनॉटचे आपण सांगू पण शकत नाही असं आपल्याला सांगायचं आहे. चला मित्रांनो जो पहिलं स्टेटमेंट काय बघा. द इम्पिरियर अकबर ग्रेटली ॲडमायर द तानसेन म्युझिक बट नाव ही वॉज बोर्ड विथ इट. आता आपण बघितलं की तानसेनचं म्युझिक खूप चांगलं होतं, त्याच्यामुळे अकबरांना त्यांचं म्युझिक खूप आवडत होतं, त्यामुळे त्यांना वारंवार ते ऐकायला आवडत होतं. पण ते त्यांच्यापासून बोर होत होते का? नाही. तर हे स्टेटमेंट कसं आहे, नॉट ट्रू आहे, नॉट ट्रू. ठीक आहे मित्रांनो, पहिलं नॉट ट्रू आहे. त्यानंतर दुसरं बघा, अकबर वॉज arrogant and expected all his subjects to obey his command. अकबरांना राग आला आणि त्यांनी त्यांचे सर्व नियम पाळा असं सांगितलं का? ज्यावेळेस सांगितलं की जे गुरु आहेत त्यांचे आहे की नाही ते त्यांच्याकडे येणार नाहीत गाण्यासाठी, त्यावेळेस ते रागवले का? नाही, त्यांना राग आलेला नाही. सो इट्स दिस स्टेटमेंट इज ऑल्सो नॉट ट्रू. सेकंड इज ऑल्सो नॉट ट्रू. गुरुजी रिकॉग्नाइज द किंग. तर गुरुजींनी किंगला ओळखलं होतं का, म्हणजे इम्पिरियरला ओळखलं होतं का? तर असं लेसनमध्ये कुठंच दिलेलं नाही ओळखलं म्हणून, आहे का? त्यामुळे वी कॅनॉट से, ते आपल्याला सांगता येणार नाही. इन स्पाइट द बिंग अ ग्रेट सिंगर तानसेन कंटिन्यू टू मेक अ डेलिब्रेट मिस्टेक. आता तानसेन ग्रेट सिंगर असून मिस्टेक करत होता, मुद्दामून करत होता. पण मुद्दामून करत होता मित्रांनो, पण ग्रेट सिंगर आहे म्हणून करत होता का? नाही. तर दिस इज ऑल्सो नॉट ट्रू. पाचवं काय, एनी एफर्ट डेडिकेटेड टू अ गॉड टर्न्स टू बी द बेस्ट. म्हणजे आता हे आपल्याला सांगायचं की एनी एफर्ट म्हणजे कुठलेही एफर्ट जे असतात, जे आपण परिश्रम करतो त्याला देव काय करत असतो, तर सक्सेस करत असतो त्या गोष्टीला, तर याला आपण ट्रू म्हणता येईल. तर मित्रांनो त्याच्यानंतर आहे डिस्कस अँड राईट ब्रीफली. थोडक्यात आपल्याला उत्तर लिहायचे. प्रश्न बघा काय आहे, व्हॉट वुड हॅपन इफ द इम्पिरियर अकबर वुड समन द संत हरिदास. काय झालं असतं जर संत हरिदासला त्यांनी त्यांच्या दरबारामध्ये बोलवलं असतं तर. इवन इफ द इम्पिरियर अकबर वुड हॅव समन द संत हरिदास इन द कोर्ट. जरी इम्पिरियर अकबरांनी संत हरिदासला त्यांच्या कोर्टमध्ये दरबारामध्ये बोलवलं असतं तर म्युझिशियन कुड नॉट कम टू द कोर्ट, त्यांच्या कोर्टमध्ये आले नसते. ऑल्सो ॲज ही सिंग फ्रॉम द डेप्थ ऑफ हिज हार्ट टू द गॉड. ते त्यांच्या मनामधून किंवा त्यांच्या आत्मेमधून गायले असते का? नाही. द मास्टर ऑफ ऑल द किंग इफ ही वॉज समन टू द कोर्ट टू सिंग बिफोर द इम्पिरियर ही कुड नॉट हॅव द sung with the whole heart and music would have not even be melodious as it is sounded in the forest. तर थोडक्यात तुम्ही याला लिहून घेऊ शकता, जास्त याच्यावर प्रकाश वगैरे टाकण्याची गरज नाही आहे, हे पण लिहून घेऊ शकता. व्हॉट इफ यू फाइंड द ब्लाइंड पर्सन सिंगिंग सॉन्ग मेलोडियसली फॉर बेगिंग. म्हणजे एखादा माणूस भीक मागणं तुम्हाला दिसतोय आणि तो आंधळा आहे आणि खूप चांगलं सिंगिंग तो करतोय, तुम्हाला काय दिसेल त्याच्यामध्ये? तर दिले आहे, तुम्ही हे लिहून घेऊ शकता. त्यानंतर मित्रांनो शेवटचा जो प्रश्न आहे ते बघायचा आपल्याला,
सी वेदर द अंडरलाइन आर फ्रेजेस और क्लॉजेस. आता मला सांगायचं आहे की अंडरलाइन फ्रेजेस आहे की क्लॉजेस आहेत. द म्युझिशियन लेड हिज तानपुरा ऑन द कार्पेट. फ्रेज आहे. देअर इज अ समवन हू सिंग फार बेटर. क्लॉज. He had been Tansen's music teacher and he lived in the life of the hermit. 3 नंबरचं काय आहे तर क्लॉज आहे. The music spread like the first glimmer of the dawn. 4 नंबरचं फ्रेज आहे. His music spring from depth of the soul. हे फ्रेज आहे. As they walked back, the emperor suddenly broke the silence. क्लॉज आहे. तर मित्रांनो फ्रेजेस म्हणजे काय आणि क्लॉजेस म्हणजे काय याच्यावर आम्ही एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहोत. तो जर तुम्हाला व्हिडिओ हवा असेल तर तुम्ही काय करा आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा.